आणि आमच्या जर ह्याच्यातला एखाद्याला जरी काय झालं तर आम्ही ही कंपनीला विल्हेवाट जी लावणार आहोत त्याला जबाबदार स्वतः कंपनी राहणार आहे। जर कंपनी प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर आमच्या मुलांना, बायकांना किंवा गावातील सर्व महिलांना आम्ही इतर रस्त्यावर बसवणार आणि आम्ही या कंपनीला त्याचा जाब विचारणार। खालापुरातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या क्रेन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाच्या नवीन प्रोजेक्टमधील उद्योग व्यवसायात येथील स्थानिकांना डावलून बाहेरील नोकर भरती करीत आहे। त्यामुळे होराळे, परखंदे, झाडाणे येथील संतप्त झालेले स्थानिक ग्रामस्थांनी शिवराज्य संघर्ष समिती स्थापन करून त्या समितीमार्फत ग्रामपंचायतचे सदस्य अंकुश मोरे, कल्पेश पाटील, नागेश पाटील, काशीनाथ भोईर, गणेश मोरे हे आपल्या हक्काच्या रोजगारासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। आज उपोषणाचा 5वा दिवस उलटला असून अजूनही या गेंड्याच्या कातडीचे असणाऱ्या केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। त्यामुळे होराळे, परखंदे, झाडाणी, कोयना येथील स्थानिक ग्रामस्थांचा सहनशीलतेचा बांध फुटला असून जर उद्याच्या दिवसभरात कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मात्र या चारही गावातील महिला, वृद्ध, लहान मुलांसहित कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडून बसू असा आक्रमक इशारा येथील महिला व ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे। का सुटलं गेलेलं नाही। आज 4थ्या दिवशी सन्माननीय आमदार महेंद्रजी थोरे साहेबांनी आज संबंधित व्यवस्थापन, कंपनी मालक व व्यवस्थापन यांच्याशी चर्चा संदर्भात एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला एक चांगला प्रतिसाद मालकाने दिला आणि त्यानंतर आमचं सगळी चर्चा झाली, उपोषण सुटणार ह्या पद्धतीवर आलं। परंतु इथे आल्यानंतर जे लेखी निवेदन देण्यावरती ते मालकाने आश्वासन दिलं होतं त्या लेखी आश्वासनामध्ये मालक बऱ्याचशा त्रुटी ठेवून ते लेखी आश्वासनामध्ये आम्हाला फसवणूक करण्याचा प्रयत्न कंपनी मालक हा करत आहे। त्यामुळे आजच्या 4थ्या दिवसाचं हे आंदोलन जे आहे ते आज स्थगित न करता जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासनाला आमचं समाधान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन, हे उपोषण हे तसंच चालू राहणार आहे। आणि ह्यापुढचं हे आंदोलन जे हे आक्रमक असणार आहे। आमचा परिवारही इथे आम्ही आणून इथे बसवणार आहोत, तसेच सगळे ग्रामस्थ आमच्या बरोबर आहेतच। परंतु ह्यापुढेचं आंदोलना संदर्भाची रणनीती आजच रात्री आम्ही ठरवून या संदर्भात आक्रमक कसं होईल आंदोलन त्या। नमस्कार, मी अर्पिता अमित पाटील। आज 4 दिवस झाले आमच्या या होराळा पंचायतमध्ये आमरण उपोषण या आमच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये जे उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे। जर आम्हाला आजपर्यंत त्यांचा आम्हाला काहीच प्रतिसाद कंपनीचा मिळाला नाही, उद्यापर्यंत जर त्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही आमच्या ह्या 5ही गावातल्या हद्दीतली सगळी मुलांसकट, महिलांसकट सगळ्या ऑल आमचे सगळे फॅमिली रस्त्यावर येऊ, कंपनीच्या समोर राहू आणि जे काय त्याला जबाबदार असेल, जे काय होईल त्याला ती कंपनी स्वतः जबाबदार असेल। ह्याच्यामध्ये आम्ही आता ह्याच्यामध्ये हे करणार नाहीत। आम्ही उद्या आक्रमक सगळ्या होणार म्हणजे होणार आणि आमच्या जर ह्याच्यातला एखाद्याला जरी काय झालं तर आम्ही ही कंपनीला विल्हेवाट जी लावणार आहोत त्याला जबाबदार स्वतः कंपनी राहणार आहे। म्हणून मी या आंदोलनाकडे असंच पाहतो, जर कंपनी प्रशासनाने आमच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांचा बीपी, त्यांची शुगर ही वाढलेली आहे किंवा कमी झालेली आहे, जर कंपनी प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर आमच्या मुलांना, बायकांना किंवा गावातील सर्व महिलांना आम्ही इतर रस्त्यावर बसवणार आणि आम्ही या कंपनीला त्याचा जाब विचारणार। आणि जर का याची दखल घेतली नाही कंपनी प्रशासनाने तर आम्ही ह्याच्या पुढे मोठं आंदोलन तयार करणार आणि आम्ही त्या कंपनी प्रशासनाला दाखवून देणार की एकीचं बल किंवा उपोषणामध्ये काय ताकद असते ती। यावेळी या ठिकाणी आमदारांचे प्रतिनिधी रोहित विचारे, महेश पाटील, संदेश पाटील, मिलिंद मोरे, हर्षद दळवी, सुरेखा दळवी, प्रवीण पाटील, अविनाश बुरुमकर, जगदीश कांबळे, हेमंत मोरे, रवींद्र मोरे, हेमंत बुरुमकर, अर्पिता पाटील आणि चारही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी जतीन मोरे, वावोशी।